की जे 40 लोक जी शिवसेना सोडून गेले ते कमळवासीच झाले. नाही, यांना स्वतःचीच गॅरंटी नाहीये. जे 13 गेलेत त्यांची स्वतःचीच गॅरंटी नाहीये. 40 पण स्वतःची गॅरंटी नाहीये. रामदास कदम म्हणतायत की त्यांची कुठेतरी सेटिंग आहे मुलाची आणि वडिलांची. त्या वेळेस जर माघार घेतली तर बॅकअप प्लॅन म्हणून तुमच्याकडेही पाहिलं जाते. प्रियंका चतुर्वेदी यांचंही नाव आहे. अजिबात नाही. खासगीत आम्ही शिंदे गटाच्या आमदारांशी खासदारांशी बोलत असतो त्यावेळेस कुठेतरी दबक्या आवाजात ही चर्चा ऐकायला मिळते की खरंच अपात्रतेच्या सुनावणीनंतर एक टांगती तलवार जी या सगळ्या आमदारांवरती आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर जो एक रोष लोकांमध्ये पाहायला मिळतो आहे त्याच्यानंतर पुन्हा निवडून येऊ की नाही अशी शंका या सर्व लोकप्रतिनिधींच्या मनात सुद्धा त्या ठिकाणी डोकावताना आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. आणि त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला ह्या अपात्रतेच्या सुनावणीनंतर चिन्ह शाबूत राहील का, पक्षाचं नाव शाबूत राहील का, आणि जर तसं झालं नाही तर मात्र आपल्याला भाजपच्या कमळावरती लढायला मिळेल का, अशा पद्धतीची ही चर्चा आहे. त्यामुळे या संदर्भात थेट शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद आणि ज्येष्ठ नेते आमदार सुनील प्रभू आपल्यासोबत आहेत. आपण त्यांना विचारूयात आणि त्यांच्याकडनं समजून घेऊयात की ही चर्चा जी आहे ही फक्त चर्चा आहे, यामध्ये तथ्य आहे. कारण तुम्हीही अनेक आमदारांशी बोलत असता, म्हणजे पक्षापलीकडेही जाऊन संबंध असतात. खरी वस्तुस्थिती काय नेमका या आमदारांच्या मनात चाललंय, खासदारांच्या मनात चाललंय? की जे 40 लोक जी शिवसेना सोडून गेले ते कमळवासीच झाले. आणि केवळ दिखावा म्हणून आम्ही शिवसेना आहोत हे युक्तिवाद फक्त केवळ कोर्टात आणि निवडणूक आयोगासमोर करतात, कारण त्यांना अस्तित्व दाखवायचं आहे. या सगळ्यामागे भारतीय जनता पक्ष आहे, आता उघड झालेलं आहे. आणि ही फूट भारतीय जनता पक्षाने पाडलेली आहे. आणि यामुळे हे आता गेलेले जे लोक आहेत खासदार आणि आमदार ते भीतीच्या वातावरणात वावरतात की पुन्हा आम्ही निवडून येऊ की नाही, आणि म्हणून ते कमळाचा आधार घेऊन आता पुन्हा निवडणूक लढणार आहे. हे असंच होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने 45+ नारा भाजपने दिलेला आहे. परंतु आपण पाहतोय की आता त्यांच्यासोबत शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आहे, अजित पवार यांची राष्ट्रवादी आहे. एकूणच जागा वाटपाच्या चर्चा प्राथमिक स्वरूपात सुरू झाल्याचं म्हटलं जातंय. अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये जर भाजपला कमळ 45+ ठिकाणी त्या ठिकाणी उगवायचं असेल तर कशा पद्धतीनं आपल्याला हे स्पष्ट होताना पाहायला मिळेल? हे खरंच स्वप्न त्यांचं सत्यात उतरताना दिसेल. जोपर्यंत इतर पक्ष कमळावरती लढत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही. असं आहे की हे मुंगरीलाल के हसीन सपने आहेत. प्लस होतील की मायनस होतील ही या देशातली जनता आणि महाराष्ट्रातली जनता ठरवणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांचं जे काय भविष्य आहे ते जनतेच्या हातामध्ये आहे, जनता ठरवणार आहे. सद्यस्थितीला जे खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेले आहेत 13 खासदारांची ही संख्या सांगितली जाते. तुमच्याकडे उर्वरित खासदार असतील, परंतु ह्या 13 पैकी 13 खासदारांना पुन्हा रिटेन केलं जाईल, त्यांना तिकीट मिळेल की नाही याबाबतही साशंकता व्यक्त केली जाते. स्वतः गजानन कीर्तिकर जे ज्येष्ठ खासदार आहेत त्यांनी याबाबतची उघड नाराजी व्यक्त केलेली होती. यांना स्वतःचीच गॅरंटी नाहीये. जे 13 गेलेत त्यांची स्वतःचीच गॅरंटी नाहीये. 40 पण स्वतःची गॅरंटी नाहीये. त्यामुळे आज जरी हे लोक सत्तेमध्ये आहेत आणि सत्तेचा डोलारा घेऊन फिरत असले तरी देखील यांनी राजकीय आत्महत्या केलेली आहे, हे मात्र नक्की. कुठेतरी गोरेगाव जो मतदारसंघ आहे तिथून तुम्ही आमदार जरी असला तरी चर्चा अशाही ऐकायला मिळतात की वेळप्रसंगी तुम्हालाही लोकसभेच्या मैदानात उतरवलं जाऊ शकतं. आणि जर तसं झालं तर थेट गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात आपला सामना असेल. अर्थात चिन्ह जरी आता त्यांच्याकडे असलं आणि तुम्ही मशालवरती लढणार असला तर तुम्हाला वाटतं की मशालवरती तुम्ही त्याच ताकदीने गजानन कीर्तिकर जे इतके वर्ष खासदार राहिलेले आहेत यांच्या विरोधात तुम्ही त्या ठिकाणी सामन्यासाठी उतरू शकता, जिंकू शकता? असं आहे की उत्तर पश्चिम मतदारसंघामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अमोल गजानन कीर्तिकर यांची उमेदवारी 6 महिन्यापूर्वी जाहीर केलेली आहे. 1 वर्ष झालं. रामदास कदम म्हणतायत की त्यांची कुठेतरी सेटिंग आहे मुलाची आणि वडिलांची. हे बघा, आम्ही मशालीवरती लढतोय. आमचा उमेदवार अमोल गजानन कीर्तिकर आहे आणि अमोल गजानन कीर्तिकर यांनी प्रचाराचं काम देखील सुरू केलेलं आहे आणि आमचं पक्ष संघटनात्मक काम सुरू आहे. त्या वेळेस जर माघार घेतली तर बॅकअप प्लॅन म्हणून तुमच्याकडेही पाहिलं जाते. प्रियंका चतुर्वेदी यांचंही नाव आहे. अजिबात नाही. अमोल गजानन कीर्तिकर यांनी 100% ही लोकसभा मी लढणार, कुठच्या परिस्थितीत लढणार.
हे सांगितलेलं आहे. त्यामुळे अमोल गजानन कीर्तीकर यांच्या दृष्टीने जी काही व्यूहरचना आहे ती आम्ही करतोय. गेली 5 दशकं शिवसेनेचं चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरती आपण सगळे लोकप्रतिनिधी लढत होता आणि तुम्हाला जे आतापर्यंतचं यश मिळालं आहे ते मिळालंय. परंतु आता अशी अभूतपूर्व परिस्थिती आहे की हे चिन्ह तुमच्याकडे नाहीये. त्यामुळे या चिन्हावरती आपण जिंकून येऊ अशी कुठेतरी एक विश्वास म्हणा किंवा आत्मविश्वास म्हणा हा शिंदे गटाच्या खासदारांमध्ये का दिसत नाहीये? काय कारणं असावीत तुम्हाला वाटतं? त्याने शिवसेना नाव आणि जे चिन्ह शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देवाऱ्यामध्ये पूजत होते ते चोरलंय आणि चोरी केल्यामुळे त्यांच्या मनामध्ये अशा पद्धतीची हुरूर आहे, धगधग आहे. त्यामुळे असं आहे की जर श्रमाने मिळवलेली गोष्ट आहे ना, श्रमाने मिळवलेली गोष्ट आहे ना ती फळते. चोरून मिळवलेली जी गोष्ट असते ना त्याच्याबद्दल धाकधूक असते.